नागपुरातील सांस्कृतिक वैभव असलेल्या रामनवमी शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस हाय अलर्टवर आहेत। शोभायात्रा मार्गावर आणि शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। एकट्या शोभायात्रेसोबतच 2000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत। संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत। पोलिसांसोबतच ATS आणि इतर सुरक्षा एजन्सी देखील मार्गावर तैनात असतील। रामनवमीच्या निमित्तानं रविवारी नागपुरातील श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रा निघणार आहे। ही शोभायात्रा भंडारा रोड, शहीद चौक, बळकस चौक, कोतवाली, गांधीसागर, सुभाष रोड, लोखंडी पूल, रेल्वे स्टेशन मार्गे पोद्दारेश्वर राम मंदिरात पोहोचेल। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शोभायात्रेची व्यवस्था पोलिसांसाठी मोठं आवाहन असते। या कारणास्तव केवळ शोभायात्रेतच नव्हे तर शहरातील संवेदनशील भागातही कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी झोन 3 अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन परिसरात शांतता समितीची बैठक घेतली आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिसांची कडक भूमिका असल्याचं स्पष्ट केलं। शोभायात्रेचे मार्ग वेगवेगळ्या विभागात विभागण्यात आले आहे। प्रत्येक सेक्टरची जबाबदारी DCP दर्जाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे। काही भागात सुरक्षेसाठी अतिरिक्त खबरदारी घेण्यात आली आहे। पोलिसांची सर्व्हिलान्स वाहने ड्रोनच्या मदतीनेही स्थितीवर लक्ष ठेवतील। शहर पोलिसांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे। कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी अधिकारी सज्ज राहतील। शोभायात्रा मार्गावरील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत। महाल, गांधी गेट, टिळक पुतळा, गणेश मंदिर टर्निंग, आग्याराम देवी चौक, गीता मंदिर, कॉटन मार्केट चौक, लोहा पुल ब्रिज, आनंद टॉकीज, मुंजे चौक, झाशी राणी चौक, हेरिटेज चौक, बर्डी मेन रोड, मानस चौक, जयस्तंभ चौक ते राम मंदिर आणि या मार्गावरून शोभायात्रा जात असताना वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे। सकाळी 6 वाजेपासून शोभायात्रा संपेपर्यंत संपूर्ण मार्ग नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आलाय। नागरिकांना कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी केलं आहे। ते आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षी उद्या रामनवमीचा मोठा उत्सव आहे। त्यासाठी आमची तयारी झालेली आहे। त्याच्यात जे मेन मिरवणूकचा जो मार्ग आहे ते आम्ही सगळ्यांनी ऑन फूट चेक केलेलं आहे, बघितलेलं आहे। कुठली काय अडचण नाही, काय मार्ग जो आहे तो व्यवस्थित आहे किंवा कसे, आणि रोशनी जी आहे, लाईटची व्यवस्था किंवा जर कुठेही गरज पडली तर त्यांनी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे किंवा कसे, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे। तसेच आम्हाला जे बाहेरून बंदोबस्त आले त्याच्यात SRP आहे, होमगार्ड्स आहे आणि काही अधिकारी पण बाहेरून आलेले आहे। ते सगळे आमच्या सोबत राहून याच्यात बंदोबस्त करणार आहे। ड्रोन आहे तो आमचे सगळे बंदोबस्तामध्ये आम्ही त्याचा वापर करतो। या बंदोबस्तामध्ये पण त्याचा वापर होणार आहे आणि सेक्टर वाईज ते आपण वापरणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट असा होईल की आम्हाला एक फुटेज मिळतात की कोण लोक आहे, त्याचे काही वेळेस काही असामाजिक तत्व पण त्याच्यात गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्या सगळ्यांवर आमची नजर राहील। किती लोक आहे, कसे ते मूव्ह होत आहे, सगळी याच्यासाठी आपण ड्रोन पेट्रोलिंग जसं म्हणतो किंवा ड्रोन फुटेज कॅप्चरिंग जे म्हणतो ते आपण सगळ्या याच्यात करणार आहे। याच्यात जवळपास 4 ते 5 हजार लोकांचा बंदोबस्त याच्यात उद्या राहणार आहे आणि आमची सगळी तयारी त्याच्यासाठी झालेली आहे।